मुंबईच्या डान्स फ्लोअरवर मृत्यूचा नाच, थिरकणाऱ्या पावलांखाली अंमली पदार्थाचा विळखा आणि 2 तरुणांचा करुण अंत. नेस्को ड्रग्ज प्रकरणाचा गुंता आता अधिकच वाढलाय. कोण आहे या मृत्यूच्या गोळ्यांचा मास्टरमाइंड? पाहूयात त्याचा खास व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. गोरेगावच्या नेस्को सेंटर मध्ये रंगलेली टेक्नो कॉन्सर्ट 2 MBA विद्यार्थ्यांसाठी अखेरची ठरली. अवघ्या काही तासात ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मुंबई पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले. तपासाचे धागेदोरे थेट मुख्य पुरवठादारापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश खेमलानी उर्फ मार्क याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मार्कने परदेशातून तब्बल 4000 एक्स्टसी गोळ्या मागवल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. या गोळ्या विनीत गेरलानी आणि आयुष साहित्य या आरोपींच्या मदतीने वितरित करण्यात आल्या होत्या. आता बोरिवली कोर्टाने मोठा निर्णय दिलाय. आरोपी विनीत आणि आयुषला पुन्हा 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या मते 4000 गोळ्यांपैकी आतापर्यंत फक्त 935 गोळ्यांचा हिशोब लागलाय. बाकीच्या 3000हून अधिक गोळ्या कुठे गेल्या, हा साठा कोणाकोणाला विकला, याचा शोध घेण्यासाठी तिन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी विनीतच्या उल्हासनगर येथील घरावर छापा टाकला. तिथे 5 गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे आता थायलंड आणि गोव्यापर्यंत पोहोचलेत. मार्क, विनीत आणि आयुष यांची भेट गोव्यात झाली होती, जिथे या मृत्यूच्या व्यापाराचा कट रचला गेल्याचा संशय आहे. तरुणाईने हाय होण्यासाठी घेतलेल्या एका गोळीनं त्यांचं आयुष्य संपवलं. पार्टी संस्कृतीच्या नावाखाली चालणारा हा मृत्यूचा व्यापार थांबवणं आता काळाची गरज आहे. पोलीस आता या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मज्जा करा, पण आयुष्याची राख रांगोळी करू नका. मृत्यूच्या या व्यापाराचा छडा तर लागेलच, पण आपल्या घरातील मुलांकडे पालकांनी लक्ष देण्याची वेळ आली आहे. सावध रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.